माझ्याकडे करतोस मी काय केलं तुझं? काय केलं? माझ्या सुखी संसाराची राग रांगोळी केली आणि रबरी बावले म्हणून माझ्याशी खेळले. वा वा वा, तसं काही माझ्या मताप्रमाणेच वाटत होता, पण रबरी बावली बनली. हे वाकडं कोण करू नका, नाहीतर एकदा थापेत सरळ करून टाकेल. काय गं, आजपर्यंत तू म्हटलीस तसंच वागत गेलो, तुझा प्रत्येक म्हणणं ऐकत गेलो मी. अरे पण तू आज एवढी आग का पकडतोस? तुझ्यामुळे माझी नोकरी गेली. माझ्यामुळे मिस्टर, नोकरी आपल्या दोघांची गेली. या दोष तुला तुझा माझा. अरे स्वतःच्या दोषाचा खापर माझ्या माती फोडू नको. तरी तुला म्हटलं होतं की एकाच ऑफिसमध्ये माझ्यासोबत जॉबला राहू नको, पण तुला माझ्यासोबत विचार करायचे. मला विचार मारायची. अगं तुझ्यासोबत विचार मारण्यासारखं आता तुझ्यात राहिलं तरी काय? म्हणजे तुला दुसरी चिकनी तोंडी पसंत झाली आहे ना, म्हणून तू माझी केव्हा बोलतोय ना. तू लढू नको विनाकारण. बरं ठीक आहे ठीक आहे, चल स्वयंपाक झाला, जेवण करू. मला जेवण नाही करायचं, तुला जेवायचं असेल तर जेवण. कधी मी जेवण केलंय का रे? वा 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 वा, हे मला सांग, आजपर्यंत कधी माझ्यासाठी जेवणाकरिता थांबलीच का तू? तुला ज्या दिवशी माझी प्रकृती बरी नसायची ना, त्या दिवशी 3-4 जेवण व्हायचं. मग तयार केलेलं जेवण रस्त्यात फेकून देऊ का? वाटल्यास तसं कर, पण तुझ्या जेवण नाही करायचं. म्हणजे का मी विष देते तुला? द्यायला मागे पुढे पाहणार नाहीच का? तेही द्यायला तू मागे पुढे पाहणार नाही. तुझ्यासोबत प्रीतीच्या गुलाबी गप्पा मारताना मी माझ्या रक्ताच्या नात्यांना विसरलो. आज त्यांची धार धरायची वेळ आलेली आहे माझ्या. असंच स्वतःमध्ये धमक करते ना, आपण दुसऱ्याची पाय येते. तुला पायच्या पुस्तकी धमक कधीला लागला, कशाला गेला माझ्यासोबत? सगळ्या गावाला लग्नाचा तमाशा दाखवायचा. म्हणजे नोकरी गेली म्हणून आपण माझ्या अरे मर्दा, वा काय मर्दाच देतो वा. तुझं हे बोलणं ऐकायचं नाही. आपण तुझ्या अशा स्वभावामुळे मला किती मनस्ताप होते याचा कधी विचार करतेस तू? आणि मला किती त्रास झाला याचा विचार केला? तुझी सेवा करताना मला किती त्रास झाला याचा विचार केला? माझी सेवा? होय. घरात वहिनी असताना वहिनीकडे घरातली सगळी कामं करून देते आणि वहिनी गेल्यानंतर तीच कामं तू माझ्याकडून करून देते. आणि इतक्या वेळेस झालं नाही तुझ्यावर तर तुझे पाय सुद्धा दाबून देते माझ्याकडे. उपकार नाही केलं. अडीअडचणीच्या नवरे जसे कामं करतात काय कळलं ना? ठीक आहे, त्या सगळ्या अडचणी बाजूला राहू दे. आधी तुझी ही अडचण माझ्या मार्गातून येते. तुला अडचण वाटली? काय करतेस काय? अरे किती मोठे मोठे स्वप्न बघून मी तुझ्याशी लग्न केलं आणि आज तू मला अडचण म्हणतो आणि बाजूला धावतो. आधी तुला काय झालं? माझं डोकं दाखवलं होतं. आधी माझा तू ऐकणार आहे, स्त्रियांची सवयच असते का रडून विद्यायचं बस, त्या व्यतिरिक्त काहीच येत नाही. अरे माझा ऐकून तरी घे. माझं ऐकणार नाही, त्यापेक्षा मीच माझा मार्ग वेगळा करतो. अजून बघायचं आहे बरंच काही. त्या पद्धतीवर खोटा आड आणला, बहिणीवर विचाराचा आड आणला. हे सगळे जे गोष्टी आहेत ना, ते तुमच्या भावाला केलं आणि त्यात तुमची सोबती आहे हे नक्की आहे. या सगळ्या घटनेला माझा भाऊ जबाबदार आहे, याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे? आहे? वकीलबाई, पुरावा पाहिजे तुम्हाला? थांबा, मी पुरावा आणतो. रुपा, त्या जनावराला घेऊन ये इकडे. तुझे बाबा त्यांना असं हात धरून का दिसतो? बोला. अरे मला नमस्कार करून काय करता तुम्ही सांगा ना. माझ्या अजून फार मोठी चूक झाली. म्हणजे बाळ मारण्यात आलं, ते मारलं नाही, मुद्दाम करून मारण्यात आलं आणि तेही त्या
माहिती होतं तरी तुम्ही काय बोलू शकता? अहो, तुम्हाला वडिलांचा दर्जा दिला आम्ही. वडिलांप्रमाणे मानत होतो मी तुम्हाला. तुम्ही एवढ्या स्पीड मध्ये या सगळ्यामध्ये या दोघांचा हात हे कधी लक्षात आलं नाही. आधीच्या गावात चर्चा होती त्या प्रकारची आणि या सगळ्या गोष्टीची माहिती या महाराजांना आहे ही याची चर्चा होती आणि म्हणून मी रूपासोबत एक नाटक खेळलं मोठं मोठं दिवस गेला ते घोडत होत असं आणि यांच्याकडून त्या सगळ्या बदलून घेतल्या आणि पुरावे आहेत, ते पुरावे पोलीस स्टेशनला दिले त्या पोलिसाची येतील की मी सुद्धा होत तुझ्यासाठी मी मोठा मोठा वकील आहे. हा एवढा दावा केला सीधा पोलीस ठीक आहे जेवढी शिक्षा मिळेल तेवढी शिक्षा कमी होईल इमानदारीनं माफीचे साक्षीदार व्हा आणि सगळ्या बरोबर विषय सांगा ती म्हणजे हो तुम्ही आणि तिकडं कामिनी म्हणजे कोणातरी पोरगी होती ना संस्कार उद्ध्वस्त करताना काय वाटलं नाही तुम्हाला किंवा विचार नाही आला की माझी एक पोरगी आहे म्हणून आला लग्न करणारा प्रेम आहे अरे मला नमस्कार कशाला करता मला तिकडं आता काय राहिलं हा आता गुन्हा केला असेल तर शिक्षा होईल हो आणि 100% सांग या सगळ्या कारस्थानात या बाई सर्वांचा हात नक्की आहे तर तुला काय करायचं तो निर्णय घे. आम्ही चाललो कशी पाळाची घुबडासारखी आधी मेलिया का मेल्याला मारायचं आहे हे कशाला मरते रे आणि दुसऱ्याला मारल कशाला मारायला गेली तर हो ना आणि कशी पाहते